चंदा 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 इकडे इकडे बोला साहेब, काय हवंय? अहो सांगा ना, कशाला बोलवलं? कुठं बोलवलं? नाही, मी घंटेचा आवाज ऐकला म्हणून आले. मी नाही बोलवलं. बरं ठीक आहे, मी जाते, आवरावरी करते. बोलावलं? नाही. अहो असं काय करताय? मला खूप काम आहेत, सांगा ना. अहो मी नाही बोलवलं. मग मी आवाज कसा ऐकला? खरंच मी नाही बोलवलं. आता बास बर का. तुम्ही मस्करी करण्यासाठी अशी घंटी वाजवत असाल ना, तर मी अजिबात येणार नाही. अहो राणा भाऊजी, काय पाहिजे काय तुम्हासनी? नाही. नाही? मग जाऊबाई असं वरडत वरडत का गेल्या बरं? हे असंच असतंय बघा राणा भाऊजी. नाही, सुरुवातीला का नाही लई हाऊस असते समद्यासनी. पण एकदा का आजारी माणूस घरी आला की घरातल्या समद्यांना लई कटाळा येतोय त्याचा. ते सत्ता हातात आली का नाही की माणूस बदलतोय असं म्हणतात, ते एकदम खरे. आता बघा की तुमच्या परेस जाऊबाईसनी घरातली समधी कामं जास्ती महत्वाची वाटायल्यात. आता शेतातली बी समधी कामं त्याच करायल्यात म्हणा. आता तुमची बी समधी कामं त्याच करणार आहेत असं कानावर आलं आमच्या. तुमची कसली गरजच उरलेली नाही हो या घराला. काय झालं? पाणी नाही काय तांब्यामध्ये? जाऊबाईंना बी कसं लक्षात नाही आलं कुणास ठाव. काय काळजी करू नका सा, आम्ही देतो पाणी आणून. काळजी घ्या, आलो आम्ही. नाही, सुरुवातीला का नाही लई हाऊस असते समद्यासनी. पण एकदा का आजारी माणूस घरी आला की घरातल्या समद्यांना लई कटाळा येतोय त्याचा. अबू जल्दी कर. बरकत, या टायमाला जरा उशीर झालाय बघ. त्या थंडीच्या दिवसात दव पडायला सुरुवात झाली तर शब्दधान खराब होईल बघ. ती कापणी करून घ्यायला पाहिजे त्याच्या अगोदर. हो, म्हणूनच आले मी. तुम्ही काय काम करू नका सा, हम आहे ना, हम सब बराबर करते. हा वहिनी, तुम्ही काय बी करायची गरज नाही बघा. आप फक्त सुपरवायझिंग करो. सुपरविजन. सुपरजन
सुपरविजन करा. तुम्ही फक्त सुपरविजन करा. हा हो असं कसं? अब्बू एवढं काम करणार आणि मी काय फक्त बघत बसणार? अक्का जलम गया हमारा काम करते करते. तुम्ही कवा कुठे काम केलंय सा काय? मग त्या निमित्तानं शिकेन ना. महिना तुम्ही काय बी करायची गरज नाही. आम्ही आहे ना हो काम करायला. अजिबात नाही. हे असते तर यांनी काम केलंच असतं ना. अहो पण पण बिन काही नाही. हे असते तर यांनी स्वतः पुढे होऊन काम केलं असतं. मग मीही काम करणार. अगदी राहण्यासारख्याच आहे सा बघा तुम्ही. समध्या कामामध्ये समध्याच्या पुढं खुद आपण. नाही. काय झालं राणा भाऊजी? काय पाहिजे होतं काय तुम्हासनी? नाही, जाऊबाई शेतात गेल्यात म्हणून म्हणलं. वय जाता आता सांगून गेल्या मला. जाऊबाईंचं एक भारीच आहे बघा. नाही म्हणजे समजातलं समद कळतंय हो त्यासनी. आता शेती बी तुम्हासनी शिकवून ये म्हणजे झालं. नाही तसं नाही शिकवायच्या म्हणा. आणि तसं शिकवून आता फायदा काय? तुम्हासनी थोडी ना शेती जमणार आहे. बरं जाऊ देत. तुम्हासनी काय पाहिजे न ग काय ते सांगा. काय पाहिजे काय आणू? ते भूक लागली मला. अरे देवा, हे जाऊबाईंचं असं आहे बघा. कामाच्या नादात तुमच्या भुकेकडे ध्यान द्यायचं विसरल्या असत्या. अहो जाता जाता आम्हासनी सांगायचं तरी. अहो कामाच्या रगाडात आमच्या बी ध्यानात राहत नाही हो. राणा, तुला भूक लागली असेल ना? टायमावर जेवण दे म्हणून मला बजावून सांगून गेली बघ अंजली. आता मी जेवण घेऊन येणारच होते तू घंटी वाजवायच्या आधी, पण तेवढ्यात तू घंटी वाजवलीसच. तुझ्या औषधाचं बी सांगून गेली बघ मला. गोळ्या खाल्लास काय? लईच काळजी आहे बाबा जाऊबाईसनी. एवढीच काळजी होती तर का गेल्या शेतात? थांबायचं की इकडे? हे काय आणि नवीन? तुला सांगूनच गेली किती. आता उग कटकट करू नग बाबा. गोदाक्का, तुम्हासनी जर एवढीच कटकट वाटत असेल तर तुम्ही काय बी करू नकासा. राणा भाऊजींची काळजी घ्यायला त्यांची भाऊजाई जित्ती अजून. आता ह्यात कसली आली कटकट? हो तुम्हीच तर आता म्हणलासा ना व कटकट. वहिनी साहेब, उग कुठल्या कुठं काय बी जोडू नकासा. म्हणजे हे बघा, राणा भाऊजी जे म्हणायलेत का नाही ते एकदम खरे. जाऊबाईसनी जर एवढीच काळजी असती राणा भाऊजींची तर त्या शेतात गेल्याच नसत्या. अहो हे समज करण्यापरीस जरा आपल्या नवऱ्याची काळजी घेणं हे कर्तव्य आहे त्यांचं. आणि तुमच्यावर समधी जिम्मेदारी टाकून गेल्यात, पण तुम्हासनी तर कटकट वाटायला लागल्या. नाही राहू द्या, राहू द्या. कुणी बी काही करू नकासा. आमच्या राणा भाऊजींची काळजी आमचं आम्ही घेऊ. तुम्ही काय करायची गरज नाही. निवांत बसा तुम्ही. राणा भाऊजी तुम्ही जीवन घ्या बरं. वहिनी साहेब, तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन बसा. मी काय करायचं काय नाही हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. मला कळतंय समज. तुम्ही उगं काहीतरी बोलू नकासा. बघितलं राणा भाऊजी, अहो आम्ही एवढं काळजीनं तळमळीनं बोलायलोय, पण कुणाला काही पडलेलीच नाही त्याची. खऱ्याची काही दुनियाच राहिलेली नाही हो राणा भाऊजी. या घरात आमची किंमत कधी कळणार आहे कुणास ठाऊ. हो नाही वहिनी, अहो असं काय बी बोलू नका असं. या घरात तुम्हाला जेवढा मान आहे तेवढा कुणालाच नाही बघा.
तुमचं ठीक आहे हो, पण बाकीच्यांचं काय? कायम हे असंच असतंय बघा. आम्ही जरा कुणाची काही काळजी केली का नाही की आम्ही गुन्हेगार ठरलो म्हणूनच समजा. अहो असं काय नाही वहिनी. असंच आहे राणा भाऊजी. रानाच्या जेवणाची वेळ झाली, जीव द्या त्याला आरामात. ठीक आहे, तुम्ही जीवन घ्या राणा भाऊजी. आणि हा, तुम्हाला काय लागलं सवरलं तर डायरेक्ट फोन करा. हे घंटी बिंटी वाजवू नका बघा, हे काय पटलेलं नाही आम्हासनी. जीवन घ्या हा. राणा, खाऊन घे 2 घास. भूक नाही मला. अरे अशी कशी भूक नाही? नकोय मला. राणा, तू काय नाही खाल्लंस तर अंजली वरडेल की मला. खाऊन घे 2 घास. राणा, ते मी कटकट म्हणजे माझ्या मनात तसं काय नव्हतं रे बाबा. अरे तुझी कवा कटकट वाटेल का आमासनी? मी असं कधी म्हणलंय का? मग जेवणावर का राग काढायलास? गोदा का? बोल की बाळा. मला कसं तरी व्हायलंय ग. एका जागेला बसून बसून लई कंटाळा येतोय मला. ते कसं नुकच होतंय ग. माझ्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा होते, याचं लई वाईट वाटते का मला. नाही रे बाळा, असं मनात बी आणू नगस. अरे तुझ्यामुळे आमच्या कामाचा काय बी खोळंबा होत नाही. चल खाऊन घे. राणा, जेव लवकर. अरे मला ढेगभर काम आहेत दुसरी. बघितलं ना व, माझ्यामुळे कामाचा खोळंबा होतोय ना व तुमच्या. नाही रे बाळा, तू जेवावास म्हणून मी आपलं उगीच बोलले. चल खाऊन घे. तू खातोयस काय मी भरवू? मी भरवलं तर चालेल काय? काय बोलवू अंजलीला? बरं हे बघ, नीट जेव आणि बरकत भाल्या नाही तर आणि कोणाला तर बोलवून घे. त्यांच्या संग 4 गोष्टी बोललास की तुला बरं वाटेल. हे बघ, नीट जीवन घे. तिकडे अंजलीच्या मनात सदान कदा तुझाच विचार असेल बघ. हा बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. वहिनी हे घ्या पाणी आणि आता थोडी विश्रांती घ्या. अहो केवढं कामाला ताप करून घ्यालाय. नाही नको, आता आपण आधी सगळं काम करूयात पटपट, म्हणजे लवकर घरी जात आहे. अजून हे जेवले असतील का नाही तेही नाही माहिती. अहो राणा अजून जेवायचं राहते वय, त्याला भूक राहते वय. कधीच दणकावून खाल्ला असेल त्यानं. तुम्ही जरा कुछ खाऊन घेतलं असतं तर बरं झालं असतं. नाही नको, आधी आपण काम संपवूयात आणि मगच जेवूयात. आता ते असं लगेच सपण्यासारखं नाही. आता मदतीला 4-8 माणसं असती तर जरा बरं झालं असतं. आजकाल काय पहिल्यासारखं माणसं नाही भेटत. हो काही हरकत नाही, आपल्या शेती आपणच काम करूयात. होय बरोबर आहे. वहिनी भाऊजी तुम्ही? होय, सगळी कामं गुंडाळली आणि आलो इथं. तुम्हाला बी जरा हातभार लावायला पाहिजे ना. तुम्ही करणार? अहो तुम्हाला साधी माती बी लागलेली चालत नाही. नाही तो तुम्हाला नाही जमणार ते. नाही कसं? रानादाचं काम म्हणजे माझं काम की. चला पटापट आवरूया, म्हणजे तुम्हाला बी करायला जायला बरं. हो, एकाला एक माणसं मिळाली की नाही काम कशी पटापटा होतात, होय की नाही? हा बरोबर. ए बरकत, ह्यो जरा बर्थडेचा शर्ट आहे रे माझा. दुसरा कुठे शर्ट नाही? तिकडे बांधाव एक शर्ट आहे, तो घाला जावा. ठीक आहे, आलोच. चला. अरे बरकत, हा काय करायचं सांग की.
त्यांना कशाला सांगायला पाहिजे? थांबा, मी सांगतो. हे खुरपा आहे की नाही, हे त्याला इथं असं मागं धरायचं, हा? आणि हे आहे की नाही, त्याच्या असं मुळासकडे जायचं आणि हे ओढायचं असं. हे बघा, छानच की. अरे तुला कसं जमतंय? अहो माशाला पोवायला आणि बापाला काम करायला शिकवायला लागत नाही. चल चल करूया. अरे येते की तुला मी कसं काय परत कर. हे बघ, हे बघा, हे असं धरायचं काय आणि हे असं पार मुळासकट ओढायचं. झाले, हाय त्याला काय. इथं करू काय? हा, एकदम बरोबर. वडा. अरे झालं बघ. हा. ही- सलीला, तुम्ही काम करायला यायचं हे बघून साहेब लय खुश होणार बघ तुमच्यावर. होय आबा तर भाऊजींवर आधीपासूनच खुश आहेत. आता भाऊजी खूप नीट काम करतात. होय की सुधारले ना आपण. होय. बघा, सांगत होतो की नाही, अंजली ते हितत असतील म्हणून खालच्या अंगाला शेताच्या, आणि म्हणून वरती जाऊया, वरती चला. मी पण खालचं सांगायला सांगतो की तुला. यो हात खाली असतोय वय, हा? अरे हात असा वर करून खाली केलेला की मी. चला, समधी झाल्यात की कामाला, होय होय, चल लवकर. आणि कधीतरी ऐकत जावा माझं. चल 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 लवकर. तुम्ही कसे काय इकडे? हो, बरकत म्हणाला वहिनी आल्यास आणि कामाचा बी लोड आहे म्हणून म्हणलं आपण बी जरा लोड घेऊया. अरे भारी आहे की मग. चल कामाला लाग पटपट. ए बरकत, खुरपं दे त्याला. चल 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 हा बाल्या, ते घे खुरप. चल चल, लाग का मला. येत ना कर सुरू इकडे. हा ये अरे काय काय आपल्या सगळ्यांना असं काम करताना बघितलं असतं ना तर यांना फार आनंद झाला असता. वय सनी झालं तर राणा दादानी खांद्यावर घेऊन नाचलं असतं. ए मी उगाच सगळी माझ्यावर घसरू नका. काम करा पटापटा. ए हा, काम सुरू असताना फोन सायलेंट ठेवायचा असतो बरकत. अरे राणाचा फोन आहे ना व. बघा काय म्हणतात. होय होय. हा बोल की राणा. तू बरकत कुठे आहे? अरे आहे की इथे शेतात. बोल की काय काम होतं? जरा घरला येतो काय? अरे राणा मी आता कामात आहे ना व. अरे जरा ये बसून जा की. लई कटा आलाय रे. अरे राणा, आम्ही समजे काम करायलोय ना व. कापणी सुरू आहे इथं. अरे ते काम सोड, पहिला घरला ये. अरे असं कसं काय? वहिनी इथं स्वतःहून पुढे होऊन काम करायला आणि मी तुझ्या संगीन गप्पा मारू होय ना. हे बघ, मी सांच्याला समजा कामावरून येतो. हा येतो आता. ठेव जरा कामात आहे मी. नंतर करतो फोन तुला. ठेव. अरे ए काय म्हणाले? अहो काय नाही, गप्पा आणायला ये म्हणतोय. मी सांगितलं त्याला लय काम आहेत म्हणून. संध्याकाळी येतो. हा